गुड मॉर्निंग. पावसाळ्यामध्ये मुलांना बाहेर नेण्याचं इतकं मोठं चॅलेंज आहे आणि बाहेर नेता येत नाही म्हणून घरात एंटरटेन कसं करायचं हे तर त्याहून मोठं. पाऊस नव्हता म्हणून आम्ही पटापट तयारी केली की वरदला फिरवून आणूयात. पण जसं निघणार तसा पाऊस परत आला. लकीली मध्ये थोडा वेळ थांबला म्हणून आम्ही लगेचच निघालो. गार्डनमध्ये जाण्याच्या आधी जायचं होतं मला भाज्या घ्यायला, कारण 2 दिवस झालं माझ्या फ्रीजमध्ये एकही भाजी नव्हती आणि हे 2 बॉईज माझी शॉपिंग होईपर्यंत माझा वेट करत होते. सो क्यूट. आता पावसाळ्यात मी तर वरदला बिनधास्त चिखलामध्ये खेळून देते. त्याचे कपडे खराब व्हायचेत होऊ दे, त्याचे हात खराब व्हायचेत होऊ देत. घरी गेल्यावर मस्त गरम पाण्याने अंघोळ घालायची आणि त्याला फ्रेश करायचं. वीकेंड होता त्याच्यामुळे ना संध्याकाळी परत असं डाळ भात भाजी चपाती खायची बिलकुल इच्छा नव्हती, म्हणून मी सँडविचचं सामान घेऊनच आलेले. पण त्याच्या आधी सगळ्या या भाज्या अरेंज केल्या आणि नंतर प्रिपरेशन करायला घेतलं सँडविचचं. मला ना बॉम्बे टोस्ट सँडविच बनवायचं होतं विथ ग्रीन चटणी. म्हणजे असं एकदम टिपिकल तर मी नाही बनवलं, कारण मम्मीनी ना वडापावचा मसाला ऑलरेडी बनवून ठेवलेला. मम्मी त्याच मसाल्यामध्ये बटाटे मिक्स केले आणि माझी बॉम्बे टोस्ट सँडविचची भाजी रेडी झाली. मम्मी आल्यापासून मला रात्रीचं आयतं जेवण मिळतंय, कारण सकाळचं जेवण तर त्यात आई बनवून जातात आणि रात्रीचं जेवण मोस्ट ऑफ द टाईम मम्मीच बनवतात. लास्ट टाइम हाच टोस्टर यूज केलेला तेव्हा सगळ्या साईडने खूप छान टोस्ट झालेलं, पण यावेळेस काय झालं काय माहिती. पण जसं पण झालेलं सँडविच एक नंबर बनलेलं. व्हिडिओ बघत असाल आणि अजून जर फॉलो केलं नसेल तर नक्की करा. चला लवकरच भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.